दरम्यान या प्रकरणी सुरेश धस म्हणतात प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला असं वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलंय आणि त्यामुळेच आता सुरेश धस यांच्यावर महिला आयोगाकडून काही कारवाई होणार का, पक्षांतर्गत काही कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी कारवाईला सामोरं जायला तयार असल्याचं धस म्हणतात। धस यांनी माफी देखील मागितलेली नाही संपूर्ण प्रकरणानंतर आणि त्यानंतर आता मी कारवाईला सामोरं जायला तयार असल्याचं धस यांनी म्हटलंय। कृपया तो विषय संपलेला आहे। जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती कृपया हे बघा, जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले। कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज, संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका।